in standard 12 subject biology. In today's video we are going to discuss here a new chapter, that is inheritance and variation. In inheritance, here in this chapter, first we are discussing here about some questions which are included in Can You Recall? Here first question is there a similarity between the parents and offspring? म्हणजे हा प्रश्न जो आहे क्या या प्रश्नामध्ये असं विचारलेला आहे की पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग यांच्यामध्ये सिमिलॅरिटी असते का, साम्य असतं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर पॅरेंट म्हणजे माता पिता आणि ऑफस्प्रिंग म्हणजे अपत्य, यांच्यामध्ये नेहमीच काय असते, काही गोष्टींमध्ये सिमिलॅरिटी असते म्हणजे सारखेपणा साम्य असतो, पण काही गोष्टी मात्र काय असतात, डिफरंट असतात, म्हणजे त्याच्यामध्ये डिसिमिलॅरिटी देखील असतं. Therefore similarity and dissimilarity both are present in between parents and offsprings. Then second question is, what are the roles of chromosomes in living organisms? Means क्रोमोझोमचा रोल जो आहे, क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्रांचा नेमका काय रोल आहे, कार्य आहे इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजे सजीवांमध्ये ह्या क्रोमोझोमचा गुणसूत्रांचा काय रोल आहे, नेमकं काय कार्य आहे? तर आपण जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं तर ही सेल आहे. फर्स्ट वन this is a cell. Here it is a cell. This is a nucleus. In this nucleus there are chromosomes are present, and that chromosomes contain, that is a chromatic material, that is a chromosomes, and that chromosomes contain DNA and RNA. आणि DNA जे आहे, मग हे जेनेटिक कॅरेक्टर्स जे असतात त्या DNA वरती असणारे जे जीन्स आहेत, that genes are transferred the characters from one generation to next generation. Therefore genetic characters are transferred from one generation to next generation. Generation after generation genetic characters are transferred with the help of genes. Therefore genes are present in a DNA and DNA are present in chromosomes. Therefore chromosomes are very important chromatic material which are present in the nucleus of the cell. Then next question is, how are hybrid seeds produced? Hybrid seeds कसे तयार होतात? Here hybrid seeds are produced with the help of, आपण here hybrid variety जी तयार होते ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हायब्रिड व्हरायटी तयार होत असताना आपण जर पाहिलं तर पॅरेंट्स जे असतात, पॅरेंट्स when male is crossed with female, म्हणजे आता आपण जर पॅरेंट्स कडेचे जे गुणधर्म असतात, मेल मध्ये गुणधर्म जे असतात आणि फिमेल मध्ये गुणधर्म असतात, ते F1 जनरेशन मध्ये एकत्र येतात. आता मेल मध्ये जे हॅप्लॉइड कॅरेक्टर्स असतात आणि फिमेल मध्ये देखील हॅप्लॉइड कॅरेक्टर्स असतात. हे हॅप्लॉइड कॅरेक्टर्स जेव्हा एकत्रित येतात तेव्हा तयार होणारे ऑफस्प्रिंग जे आहे ते 2n कंडिशन्स असतात. त्याच्यामध्ये झायगोट फॉर्मेशन होतं, म्हणजे त्याच्यामध्ये एक यंग आहे तो मेल कडचा आहे, दुसरा यंग आहे ते फिमेल कडचा आहे, आणि म्हणून याच्यामध्ये कॅरेक्टर्स काय होतात, एकत्रित येतात. याला आपण ऑफस्प्रिंग म्हणतो आणि ऑफस्प्रिंग मध्ये ह्या दोघांचे गुणधर्म एकत्रित येतात, म्हणून हे काय आहेत, हायब्रिड कॅरेक्टर्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन इज which are the chromosomal disorder? क्रोमोझोमल डिसऑर्डर्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल देर आर सम वेरियस क्रोमोझोमल डिसऑर्डर्स, म्हणजे गुणसूत्रांचे विकार जे आहेत त्यामध्ये फर्स्ट वन इज अ कलर ब्लाइंडनेस, देन क्लिंगफिल्टर सिंड्रोम, देन नेक्स्ट वन इज अ टर्नर सिंड्रोम, डाउन सिंड्रोम. हे क्रोमोझोमचे काय ॲबनॉर्मॅलिटीज किंवा डिसऑर्डर्स आहेत. आता त्यानंतर नेक्स्ट पॉइंट दॅट इज अ क्रोमोझोम
काय? तर पहिल्यांदा द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, म्हणजे जे जेनेटिक इन्फॉर्मेशन, लक्षात घ्या मुलांनो, इथं डेफिनेशन जी दिलेली आहे, द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन जनुकीय माहिती जी आहे ती एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? हेरिडिटी, or it is also called as a inheritance. The mechanism of inheritance was successfully investigated by before chromosomes have been observed or genes were known. म्हणजे ऍक्च्युली जर जेव्हा जीन्स ची सुद्धा आपल्याला पूर्ण माहिती नव्हती किंवा क्रोमोझोमचे देखील इन्व्हेस्टिगेशन चालू होतं, त्याच्या पूर्वीच हे जे मेकॅनिझम आहे अनुवंशिकतेचं म्हणजे इनहेरिटन्सचं, हा कन्सेप्ट डेव्हलप झालेला होता की कॅरेक्टर्स जे असतात ते एका जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशन कडे ट्रान्समिट होतात आणि ही जी कॅरेक्टर ट्रान्समिट होण्याची पद्धती आहे यालाच आपण इनहेरिटन्स असं आपण म्हणतो. Here Gregor John Mendel was the peasant farmer, was born in Moravia and in 1822, and Gregor Mendel first gave the occurrent explanation for the mechanism of inheritance by using hybridization technique. Here Gregor John Mendel was studied 7 contrasting characters in pea plants. Here pea plant is the scientific name of the pea plant is a Pisum sativum, and this pea plant Gregor John Mendel experimented on this pea plant which shows 7 contrasting characters, 7 pairs of contrasting characters at a time, and therefore he processed the data mathematically and statistically on pea plant. Therefore, Mendel postulated some hereditary postulations which have become the fundamental laws of heredity as proposed by Porres. He visualized that the traits as such are not inherited physically but by something present inside the gametic cells. Here, to this present inside the gametic cell, to this something he coined term factors that are responsible for expression of a particular trait or character. He proposed that factors are particulate in nature. The Mendelian factors are now termed as genes. Here, these factors occur in pairs in the parents and segregate from each other during gamete formation without the blending or mixing. विद्यार्थ्या झाडांवरती प्रयोग केलेले आहेत आणि त्या प्रयोगांनी त्यांना असं लक्षात आलं की बरेच गुणधर्म हे जनरेशन आफ्टर जनरेशन काय होत असतात, ट्रान्समिट होत असतात. काही गुणधर्म जे आहेत ते F1 जनरेशन मध्ये जास्त एक्सप्रेस होतात, काही गुणधर्म F1 जनरेशन मध्ये एक्सप्रेस होत नाही, पण F2 जनरेशन मध्ये मात्र म्हणजे सेकंड फिलियल जनरेशन मध्ये मात्र ते काय होतात, जास्त एक्सप्रेस होत असतात. आता याच्यामध्ये मेंडलने जे पी प्लांट वरती एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यामध्ये त्यांना जे सक्सेस मिळालं त्याचे जर रिझन्स आपण बघितले, रिझन्स फॉर मेंडल सक्सेस, तर या रिझन्स मध्ये पहिल्यांदा घटक येतो तो म्हणजे पहिल्यांदा आपण मेंडलने सिलेक्ट केलेले जे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत, 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, याच्याविषयी माहिती घेऊया. हियर फिगर डू यू नो मध्ये 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग व्हिजिबल कॅरेक्टर्स इन पी प्लांट that Pisum sativum, in Pisum sativum pea plant traits. Here some traits are dominant and some traits are recessive. विद्यार्थी मित्रांनो, इथे डॉमिनंट ट्रेट्स म्हणजे काय आणि रिसेसिव्ह ट्रेट्स म्हणजे काय याचा प्रथम अभ्यास करूया. डॉमिनंट या शब्दाचा अर्थ आहे डॉमिनन्सी, हा म्हणजेच काय आहे, जे कॅरेक्टर्स जास्त एक्सप्रेस होतात, जे कॅरेक्टर्स प्रत्येक जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशन मध्ये जातात त्यांना आपण डॉमिनंट कॅरेक्टर्स म्हणतो. जे जास्त एक्सप्रेस होतात ते डॉमिनंट कॅरेक्टर्स, आणि जे कॅरेक्टर्स सप्रेस होतात, जे कॅरेक्टर्स जास्त एक्सप्रेस होत नाही ते सप्रेस केले जातात, ते
आणि म्हणून आपण बघूया की 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स जे आहेत. हॅलो एव्हरीवन, हिअर we are going to discuss about 7 pairs of contrasting visible characters in pea plant. विद्यार्थी मित्रांनो, पी प्लांटलाच आपण पायझम सटायवम असं म्हटलेलं आहे. पी प्लांटचे जे वेगवेगळे ट्रेट्स आहेत, म्हणजे एकूण 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा मेंडलियननं अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पण पैकी आपण डॉमिनंट कॅरेक्टर्स जे आहेत ते डॉमिनंट कॅरेक्टर्स, डॉमिनंट म्हणजे जे जास्त एक्सप्रेस होतात आणि रिसेसिव्ह मीन्स जे सप्रेस केले जातात, दाबून ठेवले जातात, जे एक्सप्रेस होत नाहीत, असे गुणधर्म ह्याला रिसेसिव्ह असं आपण म्हणतो. आता आपण पी प्लांटचे जे वेगवेगळे ट्रेट्स आहेत त्या ट्रेटची माहिती घेऊया. पहिलं कॅरेक्टर आहे सीड शेप. हिअर सीड शेप, द डॉमिनंट ट्रेट, डॉमिनंट शेप ऑफ दिस पायझम सटायवम दॅट इज अ राऊंड. म्हणजे मोस्टली द राऊंड सीड्स आर फाउंड इन पी प्लांट्स अँड देअरफॉर राऊंड इज अ डॉमिनंट shape of the seed. And second one is a wrinkled seeds. There are very few seeds found in pea plants which are wrinkled in shape. Therefore wrinkled shape is a recessive. Then seed color. Seed color here yellow color. Most of these pea plant having yellow seeds are found. And in some plants there are green seeds are found. Therefore yellow color is a dominant and green color. Green seeds are very few in number. Therefore green seeds are suppressed. The shape of the seeds color here very few seeds are found in a green color. Therefore green color is a recessive character. Then third one is a pod shape. Pod shape. Pod here शेंग, आपण मराठीतला शब्द आहे याला शेंग. आता मोस्टली शेंग जे आहे पी प्लांटची म्हणजे वाटाण्याची, तर ती फुगीर असेल तर त्याला आपण काय म्हणतो की इन्फ्लटेड. आणि मोस्टली पी प्लांटमध्ये फुगीरच शेंगा दिसतात, म्हणून इन्फ्लटेड हा डॉमिनंट काय आहे कॅरेक्टर आहे. आणि त्याच्या वर्सेस काय आहे कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे रिसेसिव्ह, म्हणजे सुरकुतल्यासारख्या त्या ज्या पॉड्स म्हणजे आपण शेंगा म्हणतो त्या कॉन्स्ट्रिक्टेड हे कमी प्रमाणात दिसतं, म्हणून ते रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. नेक्स्ट वन इज अ पॉड कलर. पॉड कलर हिअर ग्रीन पॉड्स, म्हणजे हिरव्या रंगाच्या जे पॉड्स आहेत, म्हणजेच शेंगा मोस्टली आपल्याला ग्रीन कलरच्या दिसतात आणि म्हणून ग्रीन कलर हे डॉमिनंट आहे. आणि येलो कलरचे पण काही सीड्स काही शेंगा दिसतात, म्हणून येलो कलर हे काय आहे रिसेसिव्ह आहे. देन फ्लावर कलर. फ्लावर कलर मोस्टली पी प्लांटमध्ये आपल्याला पर्पल कलरचे फ्लावर दिसतात, जांभळ्या रंगाच्या फुलं दिसतात, आणि म्हणून जांभळा रंग हे त्याचं काय आहे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. बट इन सम पी प्लांट देर आर व्हाईट कलर्ड फ्लावर्स आर ऑल्सो प्रेझेंट. व्हाईट कलर इज अ व्हेरी फ्यू इन नंबर. Therefore white color is a recessive character. Then dominant characters are found in abundant proportion, but recessive characters are suppressed, and because of this these are very less in number. Then next one is a axial flower position, flower location. Here flowers axial flower and terminal flower. Here flower location means in axial flower older flowers are at the below and younger one is at the tip. This is a axial position, flower position. Then in a recessive, in some plants, pea plants, the flowers are older flowers are terminal, means older flowers are at the top, and on the basal region there are younger ones are present. Therefore here in pea plants terminal flower consists very few in number, and therefore it is a recessive character. Next one is plants are seen in pea plant. Therefore tall is a dominant character, and versus dwarf, here
short plants. These are dwarf in short, it is also called as a dwarf. There are some plants which are dwarf in height, therefore these are short plants, and therefore this is a recessive character. Here tall versus dwarf is also a most important. Here tall is a dominant character and dwarf is a recessive character. म्हणजे जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर टॉल म्हणजे उंची हा गुणधर्म जो आहे तो डॉमिनंट गुणधर्म आहे. म्हणजे मोस्टली काही प्लांट्स काय आहेत उंच आहेत आणि काही प्लांट्स हे काय आहेत उंचीला एकदम कमी आहेत. म्हणून टॉल वर्सेस डॉर्फ म्हणजे उंच झाडं ही डॉमिनंट आहेत आणि कमी उंचीला. आता म्हटलं की काही झाडं फक्त उंचीला कमी असतात म्हणजे ते रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. नेक्स्ट इज हिअर देर आर 7 contrasting characters observed in this pea plant, and therefore the next point of this in this, that is the reasons for Mendel's success. What are the reasons for Mendel's success? Here first experiments, experiments were carefully planned and involved large sample. म्हणजे मेंडलनी केलेले जे एक्सपेरिमेंट आहेत ते केअरफुली म्हणजे अतिशय काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध केलेले प्रयोग आहेत की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सॅम्पल्स घेतलेले आहेत. ही केअरफुली रेकॉर्डेड द नंबर ऑफ प्लांट्स ऑफ ईच टाईप अँड एक्सप्रेस्ड हिज रिझल्ट्स ॲज अ रेशोज. त्यांनी अतिशय काळजीपूर्वक त्या प्लांट्सचं काय केलेलं आहे रेकॉर्डिंग केलेलं आहे. प्रत्येक जनरेशनचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याचे रिझल्ट्स त्यांनी रेशोमध्ये मांडलेले आहेत. त्यानंतर इन द पी प्लांट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कॅन बी इझिली रेकग्नाइज्ड. पी प्लांटमध्ये जे आपल्याला 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर दिसून येतात ते इझिली सहजपणे काय केले जातात ओळखले जाऊ शकतात आणि ते रेकग्नाइज करता येतात. नेक्स्ट द 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन पी प्लांट वेर कंट्रोल्ड बाय सिंगल फॅक्टर ईच. आता हे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जे आपण पाहिले पी प्लांटमधले हे एकाच गुणधर्माद्वारे एका सिंगल फॅक्टरनं कंट्रोल करता येतं. द फॅक्टर्स आर लोकेटेड ऑन अ सेपरेट क्रोमोझोम्स. हे फॅक्टर्स वेगवेगळ्या क्रोमोझोमवरती लोकेट केलेले असतात. अँड दीज फॅक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. आणि हे जे फॅक्टर्स आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्समिट करता येतात. ही इंट्रोड्यूस्ड द कन्सेप्ट्स ऑफ डॉमिनन्स अँड रिसेसिव्हनेस. आणि यामध्ये डॉमिनंट आणि रिसेसिव्हनेस हे कन्सेप्ट यातून दाखवता येतात. अँड बिफोर लर्निंग अबाउट द मेंडल्स एक्सपेरिमेंट, हॅलो एव्हरीवन, द नेक्स्ट पॉइंट इज अ जेनेटिक टर्मिनॉलॉजी. फर्स्ट वन इज अ कॅरेक्टर. व्हॉट इज मीन कॅरेक्टर? कॅरेक्टर इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. म्हणजे उदाहरणार्थ आपण हाईट ऑफ दी स्टेम म्हणजे एखाद्या झाडाची उंची म्हणजे उंची हे स्पेसिफिक फीचर आहे. आणि उंची हे एखाद्या झाडाची उंची काय आहे हे म्हणजेच त्याचं काय आहे त्याचं स्पेसिफिक म्हणजे हाईट म्हणजे उंची घेतली तर हे काय झालं त्याचं स्पेसिफिक कॅरेक्टर हाईट ऑफ द स्टेम म्हणजे खोडाची उंची. देन नेक्स्ट वन इज अ ट्रेट, an inherited character and its a detectable variant. Inherited character means the character which are transferred from one generation to the next generation, and it's a detectable variant. Detectable या शब्दाचा अर्थ आहे की जे व्हेरिएबल डिटेक्ट करता येत असतं. म्हणजे उदाहरणार्थ टॉल ऑर डॉर्फ म्हणजे टॉल म्हणजे उंच आणि डॉर्फ म्हणजे उंचीला कमी असलेला. म्हणजे एक तर ट्रेट हे टॉल असेल किंवा डॉर्फ असेल. म्हणजे ट्रेट याचा अर्थ पर्याय की इथं इनहेरिटेड कॅरेक्टर आणि डिटेक्टेबल व्हेरियंट ह्याच्यामध्ये एक तर तो इनहेरिटेड कॅरेक्टर टॉल असेल किंवा डॉर्फ असेल. नेक्स्ट वन इज अ फॅक्टर. फॅक्टर इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. युनिट ऑफ हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकतेचा हा महत्त्वाचा घटक आहे. अ पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स. असा पार्टिकल की जो ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतो आणि जो इनहेरिटन्सला रिस्पॉन्सिबल असतो. अँड एक्सप्रेशन ऑफ अ कॅरेक्टर आणि ज्याच्यामुळं कॅरेक्टरचं एक्सप्रेशन होतं.
फॅक्टर इज पास्ड फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट थ्रू गॅमेट्स. फॅक्टर्स जे असतात हे एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनमध्ये गॅमेटच्या रूपात काय होतात, ट्रान्समिट होत असतात. फॅक्टर डिटरमाइन्स द जेनेटिकल कॅरेक्टर ऑफ एन ऑर्गॅनिझम. एखाद्या सजीवाचं जनुकीय गुणधर्म जे आहेत ते फॅक्टरनं काय केलं जातं, ठरवता येतं. नेक्स्ट वन इज अ जीन. जीन म्हणजेच आपण त्याला जनुक म्हणतो. इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ अ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. म्हणजे DNAचा हा असा तुकडा की जो एखाद्या गुणधर्मासाठी काय झालेला असतो, संक्रमित होतो एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे, आणि त्या तुकड्याद्वारे ते पर्टिक्युलर कॅरेक्टर एखादा स्पेसिफिक एखादा ठराविक गुणधर्म काय केला जातो, एक्सप्रेस होतो म्हणजे दिसून येतो. तो तुकडा DNAचा तुकडा म्हणजेच त्याला आपण जीन म्हणतो. नेक्स्ट अलील्स ऑर अलिलोमॉर्फ्स. द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिवन जीन. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त पर्याय जे असतात एखाद्या जीनच्या एखाद्या फॅक्टरचे त्याला आपण अलील्स असं म्हणतो. दे ऑक्युपाय आयडेंटिकल लोसाय. म्हणजे ते एकतर एकाच ठिकाणी एका पोझिशनला होमोलोगस क्रोमोझोमच्या एका पोझिशनला असतील. अलील इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ अलिलोमॉर्फ, आणि अलिलोमॉर्फचा शॉर्ट फॉर्म म्हणजे अलील असतो. म्हणजे एक किंवा अनेक पर्याय एकाच जीनपासून मिळत असतील तर त्याला आपण अलील्स असं म्हणतो. नेक्स्ट वन इज अ डॉमिनंट. इट इज अन अलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट इवन इन द प्रेझन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील. म्हणजे हे असे अलील की ज्याच्यामध्ये इट्स एक्सप्रेसिस इट्स ट्रेट इवन इन प्रेझन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह अलील. म्हणजे अल्टरनेटिव्ह अलीलच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा जो अलील एक्सप्रेस होतो त्याचा ट्रेट एक्सप्रेस करतो. फॉर एक्झाम्पल, इन अ हेटेरोझायगस कंडिशन, दॅट इज इन हेटेरोझायगस कंडिशन ओनली. म्हणजे फक्त हेटेरोझायगस कंडिशनमध्येच तो एक्सप्रेस होत असतो. Alternatively, the allele that expresses in F1 is called a dominant allele. It is an allele of an pair that masks the expression of other allele in F1 generation. म्हणजे जर आपण पाहिलं, इट इज अन अलील ऑफ अ पेयर. एका जोडीमधली अशी अलील की जे एखादं एक्सप्रेशन काय केलं करतं, झाकतं, म्हणजे एखाद्या एक्सप्रेशनला सप्रेस करतं, असे अलील्स जे असतात. म्हणजे ॲक्च्युली आपण एवढं म्हटलं की F1 जनरेशनमध्ये जो अलील जास्त एक्सप्रेस होतो आणि त्या जास्त एक्सप्रेस होत असलेल्या अलीलमुळं दुसरा अलील हा झाकला जातो. म्हणजे जो जास्त एक्सप्रेस होतो F1 जनरेशनमध्ये त्याला आपण डॉमिनंट असं म्हणतो. आणि रिसेसिव्ह जे आहेत, रिसेसिव्ह मीन्स दिस अलील इज नॉट एक्सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह अलील. म्हणजे जो अलील हा अल्टरनेटिव्ह अलीलमध्ये जास्त एक्सप्रेस होत नाही. इन हेटेरोझायगस कंडिशन इट एक्सप्रेसेस ओनली इन द प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल अलील. इट इज अन अलील दॅट डज नॉट एक्सप्रेस इन F1 हायब्रिड. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर एक्झाम्पल यातलं पाहायचं असेल तर आपण नेहमी म्हणतो की कॅपिटल T इज हिअर. Capital T is a dominant allele and is crossed with when small t. Then in F1 generation, capital T and small t, these are hybrid tall is produced. Here small t is not expressed. म्हणजे इथं small t चं एक्सप्रेशन होत नाही. Small t is suppressed by capital T. Therefore, this condition is called as a small t is a recessive allele. Then next one is a phenotype. Next terminology is a phenotype. Here phenotype हे शब्दाचाच अर्थ आहे मुलांनो, the external appearance of an individual for any trait. कोणत्याही ट्रेट मधला जे इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचे एक्सटर्नल अपीअरन्स जे आहे, एक्सटर्नल म्हणजे बाहेरून तो ऑर्गॅनिझम कसा दिसतो, इज कॉल्ड अ फिनोटाइप फॉर दॅट ट्रेट. म्हणजे त्या ट्रेटचं ते काय आहे, फिनोटाइप. इट इज ऑब्झर्वेबल अँड इज डिटरमाइन्ड बाय डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ अलील्स
एक्झाम्पल इन पी प्लांट म्हणजे वाटाण्याच्या वनस्पतीमध्ये हाईट ऑफ द स्टेम दॅट इज अ प्लांट टॉल अँड डॉर्फ आर द टू फिनोटाइप्स. म्हणजे आपण वाटाण्याच्या वनस्पतीमध्ये जर उंची बघितली, हाईट ऑफ द स्टेम म्हणजे वनस्पतीची उंची जर घेतली तर टॉल म्हणजे कॅपिटल टी हे काय आहे, बाहेरचं जे गुणधर्म आहे तर टॉल अँड डॉर्फ आर द टू फिनोटाइप्स. इथं उंची वाढणं, उंच असलेलं झाड जे आहे त्याला आपण कॅपिटल टी म्हणजे टॉल म्हणणार आहे आणि उंचीला कमी असलेल्या झाडाला आपण डॉर्फ म्हणणार आहे. म्हणजे हे बाहेरून आपल्याला कळालं. म्हणजेच फिनोटाइपचाच अर्थ आहे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, द एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. म्हणजे एखादा सजीव बाहेरून कसा दिसतो ते एक्सप्रेस करणं म्हणजे फिनोटाइप. देन जिनोटाइप. आता आपण पाहिलं फिनोटाइप, तर त्या फिनोटाइपलाच आपण जेव्हा जेनेटिक मेकअप देतो, मीन्स जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन और जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू अ पर्टिक्युलर ट्रेट. एखाद्या पर्टिक्युलर ट्रेटमध्ये जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्याचं जेनेटिक मेकअप काय आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो की कॅपिटल टॉल, तर टॉल आपण लिहिताना मात्र काय करतो, त्याचे जिनोटाइप लिहित असताना आपण काय लिहितो, कॅपिटल टी. म्हणजे हे त्याचं काय झालं, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन झालं. आपण यालाच म्हणतो जिनोटाइप. नेक्स्ट वन इज genotype. Here P tall plants have a genotype. म्हणजे टॉल प्लांट्स असतील तर त्याला जिनोटाइप कॅपिटल टी येणार आहे. आणि आपण म्हणतो ना डॉर्फ पी प्लांटला स्मॉल टी हे काय येणार आहेत, गुणधर्म येणार आहेत. कॅपिटल टी स्मॉल टी हे काय आहेत, हायब्रिड व्हरायटी असणार आहे. नेक्स्ट वन इज म्हणजे त्याला कॅपिटल टी स्मॉल टी हे जिनोटाइप जे आहे ते हायब्रिड व्हरायटीसाठी आहे. नेक्स्ट वन इज अ होमोझायगस प्युअर. हिअर अन इंडिव्हिज्युअल पजेसिंग आयडेंटिकल अलिल्स. आपण जर पाहिलं तर इंडिव्हिज्युअलमध्ये फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी आपण घेतलं. कॅपिटल टी हा शब्दाचा अर्थ आहे की इट इज अ होमो म्हणजे इथं दोन्ही गॅमेट्स काय आहेत, सेम. आणि सेम असल्यामुळं हिअर अन इंडिव्हिज्युअल पजेसिंग आयडेंटिकल अलिल्स. ह्या इंडिव्हिज्युअलमध्ये आयडेंटिकल अलिल्स असेल एका पर्टिक्युलर ट्रेटसाठी तर त्याला आपण होमोझायगस ऑर प्युअर फॉर दॅट ट्रेट, त्याला आपण होमोझायगस ट्रेट असं म्हणतो. होमोझायगस ब्रीड्स true to the trait and produces only one type of gametes. होमोझायगस ब्रीड्स जे आहेत ट्रू टू द ट्रेट हे काय तर एखाद्या ट्रेटविषयी काय ते सत्य दाखवत म्हणत, म्हणजे ॲक्च्युली त्याचे गुणधर्म जे असतील तर ते गुणधर्म दाखवताना आपण जर ते कॅपिटल टी म्हणजे दोन्ही सेम गॅमेट्स असतील तर त्यांना आपण होमोझायगस प्युअर म्हणतो. किंवा जरी ते डॉर्फ असतील म्हणजे रिसेसिव्ह असतील आणि स्मॉल टी म्हणजे ते काय झाले, होमोझायगस रिसेसिव्ह. म्हणजे हे गुणधर्म आयडेंटिकल अलिल्सद्वारे दाखवलं जात असेल तर त्याला होमोझायगस ऑर प्युअर ट्रेट असं देखील म्हणतो. नेक्स्ट वन इज अ हेटेरोझायगस. हिअर अन इंडिव्हिज्युअल पजेसिंग कॉन्ट्रास्टिंग अलिल्स. ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये कॉन्ट्रास्टिंग अलिल्स असतील ऑफ अ पर्टिक्युलर ट्रेट. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे विरुद्ध. म्हणजे जसं आपण मगाचं जे उदाहरण घेतलं की कॅपिटल टी वर्सेस स्मॉल टी. हिअर कॉन्ट्रास्टिंग ट्रेट म्हणजे आता कॅपिटल टी स्मॉल टी एकत्र येत असेल तर हे काय झाले, कॉन्ट्रास्टिंग ट्रेट झाले. अँड धिस कॉन्ट्रास्टिंग ट्रेट अलिल ऑफ अ पर्टिक्युलर ट्रेट. आता इथं ट्रेट म्हटलं की आपण म्हटलो की हाईट आणि त्याचे कॉन्ट्रास्टिंग अलिल्स जे आले कॅपिटल टी स्मॉल टी ते एकत्र आले. म्हणून हेटेरोझायगस डज नॉट ब्रीड ट्रू फॉर दॅट ट्रेट अँड प्रोड्युसेस टू टाइप्स ऑफ गॅमेट्स. दॅट इज इन F1 जनरेशन हायब्रिड्स कॅपिटल टी स्मॉल टी. हिअर हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल इज ऑल्सो कॉल्ड हायब्रिड. म्हणजे इथं हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल जे आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, हायब्रिड व्हरायटी असं देखील म्हणणार आहे. नेक्स्ट वन इज अ प्युअर लाईन. हिअर प्युअर लाईन an individual or a group of individuals population which is homozygous or true breeding for one or more traits constitutes pure line. That is a plant which breeds true for a particular character
It is a descendant of a single homozygous parent produced after self fertilization. प्युअर लाईनमध्ये ज्या व्यक्तीमध्ये, ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स किंवा एका इंडिव्हिज्युअलच्या ग्रुपमध्ये विच इज होमोझायगस, की जे होमोझायगस कंडिशनमध्ये असतील, और ट्रू ब्रीडिंग फॉर वन और मोर ट्रेट, एक किंवा अनेक ट्रेटसाठी जे होमोझायगस कंडिशनमध्ये असतील, कन्स्टिट्यूट प्युअर लाईन, होमोझायगस कंडिशनमध्ये असल्यानंतर ते प्युअर लाईन दाखवत असतील, देन दॅट प्लांट विच ब्रीड्स ट्रू फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर, त्या प्लांट्समध्ये एखादं पर्टिक्युलर कॅरेक्टर दिसत असेल तर इट इज अ डिसेंडंट ऑफ सिंगल होमोझायगस पॅरेंट प्रोड्युस्ड आफ्टर सेल्फ फर्टिलायझेशन. तर ह्या डिसेंडंट एका सिंगल होमोझायगस पॅरेंटमध्ये हे जर डिसेंडन्स असेल म्हणजेच प्युअर लाईन आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये सेम होमोझायगस कंडिशन जी असते तिलाच आपण ट्रू ब्रीडिंग म्हणतो, म्हणजेच प्युअर लाईन. नेक्स्ट इज अ मोनो हायब्रिड. विद्यार्थी मित्रांनो, मोनो हायब्रिड ह्या शब्दाचाच अर्थ आहे मोनो मीन्स सिंगल. हिअर मोनो अँड हायब्रिड, हिअर इट इज अ हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट, म्हणजे ही हेटेरोझायगस एका ट्रेटसाठी ही हेटेरोझायगस कंडिशनमध्ये असेल. अँड इज प्रोड्युस्ड फ्रॉम अ क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. एक्झाम्पल, hybrid tall produced in a cross between pure tall and pure dwarf parents. It is a heterozygote for a single pair of allele. For example, आपण जर पाहिलं याच्यामध्ये की मोनोहायब्रिड क्रॉस जो असतो म्हणजे एकाच कॅरेक्टर, एका सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमध्ये केलेला क्रॉस. विद्यार्थी मित्रांनो, आपण 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स बघितलेले आहेत, त्याचं कुठलं पण एक कॅरेक्टर घेतला तुम्ही. फॉर एक्झाम्पल, टॉल प्लांट इज क्रॉस्ड विथ डॉर्फ प्लांट. टॉल प्लांटचं जिनोटाईप आहे कॅपिटल टी, डॉर्फ प्लांटचं जिनोटाईप आहे स्मॉल टी. मग इथं हा जो क्रॉस केल्यानंतर त्या क्रॉसपासून आपल्याला 2 प्युअर पॅरेंट्स मिळणार आहेत. म्हणजे इथं फर्स्ट जनरेशनमध्ये कॅपिटल टी स्मॉल टी आपल्याला मिळणार आहे हायब्रिड टॉल. अँड सेकंड जनरेशनमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, तर सेकंड जनरेशनमध्ये पण काही होमोझायगस कंडिशनमध्ये पॅरेंट येणार आहेत, काही हेट्रोझायगस कंडिशनमध्ये येणार आहेत आणि काही रिसेसिव्ह कंडिशनमध्ये येणार आहेत. तर आपल्याला ह्या एका कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमध्ये फक्त एकाच कॅरेक्टरचा जिथं विचार केला जातो त्याला मोनो हायब्रिड क्रॉस असं म्हणतात. नेक्स्ट वन इज अ F1 जनरेशन. याच्यासाठी आपण जर हे उदाहरण घेऊया ॲक्टिव्हिटीमध्ये. हिअर याच्यातूनच आपल्याला मोनोहायब्रिड हा कन्सेप्ट पण समजणार आहे. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. आपण समोर आकृती पाहताय. फिनोटाईप आहे, फिनोटाईप म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर्स, टॉल वर्सेस डॉर्फ. जिनोटाईप दॅट इज अ कॅपिटल टी कॅपिटल टी. आता डॉर्फचा जिनोटाईप काय येणार आहे इथं, स्मॉल टी, म्हणजे इथं दोन्ही स्मॉल टी येणार आहे. त्यानंतर त्याचं होमोझायगस कंडिशनमध्ये त्याचा गॅमेट काय येणार आहे, जसं टॉल प्लांटचं येणार आहे कॅपिटल टी तसं डॉर्फ प्लांटचं स्मॉल टी. देन फर्स्ट फिलियल जनरेशन. आता या दोन्ही गॅमेटचं काय होणार आहे, फ्युजन. आणि फ्युजन होऊन याच्यापासून कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजेच इथं हायब्रिड टॉल हा फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजे F1 जनरेशनमध्ये हायब्रिड टॉल हे काय येणार आहेत, प्लांट्स आपल्याला दिसून येणार आहेत. मग हायब्रिड टॉललाच आपण म्हणतो की हायब्रिड टॉल म्हणजेच ह्याला आपण हेटेरोझायगस टॉल असं म्हणतो. ही पहिली जनरेशन आहे म्हणजे ह्यालाच म्हणायचं आहे फर्स्ट फिलियल जनरेशन. देन सेकंड फिलियल जनरेशन जे आहे, आपण सेकंड फिलियल जनरेशन कसं बघा, फर्स्ट फिलियल जनरेशन in the F2 generation or second generation, progeny produced by selfing of F1 generation offspring is called second filial generation. Example, progeny produced from a cross between two F1 individuals. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपण जर पाहिलं ह्याच्यामध्ये की इथं फर्स्ट F2 जनरेशनमध्ये F2 जनरेशन हिअर F1 is crossed with F1 generation. Therefore, selfing of F1. F2 जनरेशनलाच आपण काय म्हणणार आहे, सेल्फिंग ऑफ F1.
म्हणजे इथं F1चाच सेल्फिंग, F1चाच क्रॉस F1शी होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, F2 जनरेशन. मीन्स द प्रोजेनी ऑब्टेन फ्रॉम F2 जनरेशन. आता इथं जर आपण पाहिलं तर टॉल प्लांट इज क्रॉस्ड विथ टॉल प्लांट, म्हणजे इथं कॅपिटल टी स्मॉल टी हा काय आहे, F1 जनरेशनचा जिनोटाईप आहे. त्याचाच क्रॉस आपण कॅपिटल टी स्मॉल टीशी केला तर त्याचे जे गॅमेट्स येतात आणि ते गॅमेट्स आपण काय करणार आहे, इथं पुढचा कन्सेप्ट आहे पुनेट स्क्वेअर ऑफ चेकर बोर्ड. आपल्याला जे आकृतीमध्ये दिसतं इथं की पुनेट स्क्वेअर जे आहे हा पुनेट स्क्वेअर आहे, चेकर बोर्ड म्हणतो आपण त्याला. हा पुनेट स्क्वेअर जो आहे तो चेकर बोर्ड हा पुनेट स्क्वेअर इट इज अ प्रोबॅबिलिटी टेबल, म्हणजे हा काय संभाव्यतेचा टेबल आहे की जो रिप्रेझेंटिंग डिफरंट परम्युटेशन्स और कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन. आपण इथं वेगवेगळ्या फर्टिलायझेशनचे कॉम्बिनेशन पाहू शकतो. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर इथं तुम्हाला आपल्याला दिसतं की हा जो ही जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं तर इथं हा जो चेकर बोर्ड आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर इकडं मेल गॅमेट्स आहेत, इकडं फिमेल गॅमेट आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. आता यानंतर आपण त्याचा क्रॉस जो आहे तो हे रिप्रेझेंट करणारा हा टेबल आहे आणि म्हणून याला आपण शॉर्टमध्ये असं पण म्हणू शकतो की इट इज अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ पर्टिक्युलर क्रॉस टू प्रेडिक्ट द प्रोजिनी ऑफ अ क्रॉस. म्हणजे ह्या क्रॉसमध्ये एखादी प्रोजिनी दाखवताना पर्टिक्युलर क्रॉसमध्ये प्रोजिनी प्रेडिक्ट करणं त्यालाच आपण काय म्हणायचं, ह्या स्क्वेअर चेकर बोर्ड मेथड, स्क्वेअर मेथड किंवा यालाच आपण पुनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड असं देखील म्हणतो. नेक्स्ट इज अ होमोलोगस क्रोमोझोम. होमोलोगस क्रोमोझोम जे आहेत द मार्फॉलॉजिकली म्हणजे एक्सटर्नली, जेनेटिकली म्हणजे जनुकीय अँड स्ट्रक्चरली म्हणजे रचनात्मक, इसेन्शियली आयडेंटिकल क्रोमोझोम्स जे महत्त्वाचे आयडेंटिकल म्हणजे एकसारखे गुणसूत्र जे आहेत प्रेझेंट इन अ डिप्लॉइड सेल. एका डिप्लॉइड सेलमध्ये जे आयडेंटिकल क्रोमोझोम असतात की जे मार्फॉलॉजिकली सेम असतील, जेनेटिकली असतील आणि स्ट्रक्चरली असेल तर अशा डिप्लॉइड सेलला आपण होमोलोगस, त्या डिप्लॉइड सेलमध्ये काय असतात होमोलोगस क्रोमोझोम म्हणजेच एकसारखे गुणसूत्र म्हणजे ॲक्च्युली आपण त्याला एकसारखे गुणसूत्र म्हणजेच सच क्रोमोझोम्स सिनॅप्स ड्युरिंग मिओसिस. नेक्स्ट वन इज अ बॅक क्रॉस. बॅक क्रॉस इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजिनी विथ एनी ऑफ द पॅरेंट्स. आता आपण इथं जर पाहिलं F1 प्रोजिनीचं जे उदाहरण घेतलं आपण तर F1 प्रोजिनीमध्ये जेव्हा आपण टॉल वर्सेस डॉर्फ करतो तेव्हा F1 प्रोजिनी काय येते, कॅपिटल टी स्मॉल टी येते. तर त्याचाच क्रॉस एका पर्टिक्युलर कुठल्या पण एका पॅरेंटशी केला म्हणजे तर जर तो आपण डॉमिनंट पॅरेंटशी केला म्हणजे कॅपिटल टी शी केला किंवा रिसेसिव्ह शी केला म्हणजे डॉर्फ प्लांटशी केला म्हणजे स्मॉल टीशी केला तर तो जो क्रॉस आहे त्याला बॅक क्रॉस म्हणायचं. नेक्स्ट वन इज अ टेस्ट क्रॉस. इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजिनी विथ होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट, म्हणजे जिथं F1 प्रोजिनीचा होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंटशी क्रॉस होतोय. म्हणजेच आता इथं एक्झाम्पल टॉल वर्सेस प्युअर डॉर्फ म्हटलं आपण तर F1 टॉल म्हणजेच आपण टॉल वर्सेस डॉर्फचं F1 जनरेशन काय येतं आहे, कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे हायब्रिड टॉल. याचा क्रॉस जेव्हा आपण एका प्युअर डॉर्फ व्हरायटीशी करतो, प्युअर डॉर्फ व्हरायटी म्हणजेच आता इथं जे एक्झाम्पल घेतलं आहे आपण टॉल वर्सेस डॉर्फ याच्यामध्ये F1 जनरेशन आहे कॅपिटल टी स्मॉल टी आणि याचा क्रॉस आपण स्मॉल टीशी केला तर इट इज यूज टू टेस्ट द होमोझायगस और हेट्रोझायगस नेचर ऑफ द हायब्रिड. इट इज अ काइंड ऑफ बॅक क्रॉस. याला आज आपण बॅक क्रॉस असं देखील म्हणणार आहे. नेक्स्ट वन इज अ फिनोटिपिक रेशो. फिनोटिपिक रेशो जो आहे इट इज द रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग प्रोड्युस्ड इन F2 and subsequent generation with respect to their physical appearance. Example 3 tall 1 dwarf and in F2 phenotypic ratio in monohybrid cross. म्हणजे इथं 3 tall as to 1 dwarf हे काय
फिनोटिपिक रेशो आहे, मोनोहायब्रिड क्रॉसचा फिनोटिपिक रेशो आहे. हा रेशो जो आहे तो आपल्याला एक्झाम्पल हिअर monohybrid cross, here a cross between two parents differing only one heritable trait is called a monohybrid cross. In this cross, pure tall versus and pure dwarf plants. Here Mendel performed this monohybrid cross between two pea plants with only one pair of contrasting character. म्हणजे जेव्हा एक पेअर म्हणजे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची एकच जोडी जेव्हा त्याच्यामध्ये आपण क्रॉस घडवून आणतो तेव्हा त्याला आपण मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण जर ह्याच्यामध्ये हेच उदाहरण आपण सोडवलं, इथं टॉल वर्सेस डॉर्फ, ह्याच्यामध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी रिसेसिव्ह कॅरेक्टर स्मॉल टी आणि कॅपिटल डॉमिनंट कॅरेक्टर कॅपिटल टी घेतलं तर F1 जनरेशनमध्ये कॅपिटल टी स्मॉल टी हे गुणधर्म येणार आहेत. कॅपिटल टी स्मॉल टी याचाच अर्थ आहे की ते काय हायब्रिड टॉल और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हेटेरोझायगस टॉल. देन इन F2 जनरेशन F1चा सेल्फिंग करायचा आहे स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी आणि म्हणजेच याच्यामध्ये गॅमेट्स येणार आहेत इकडं कॅपिटल टी आणि इकडं स्मॉल टी आणि याचे हे जे दोन्ही म्हणजे एकाचे दोन्ही गॅमेट येणार आहेत म्हणजे असे दोन्हीकडं आपण मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट लिहून जो क्रॉस केल्यानंतर जो काय त्याच्यातनं रेशो तयार होईल तो काय असणार आहे मोनोहायब्रिड रेशो.